गुड मॉर्निंग मित्रांनो. नेपाळ टू लडाख बाईक राईडचाच 15वा दिवस आहे आणि नवीन दिवसाची एक सुंदर अशी सुरुवात घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला आलेलो आहे, त्याच जोशमध्ये, त्याच एक्साइटमेंटमध्ये. आणि हे बघू शकता, रात्री जिथे आम्ही रेस्ट केलो होतो. तुमच्यात जर बार्गेनिंग स्किल असेल तर तुम्हाला खूप चीप रेटमध्ये इथे हॉटेल भेटून जाईल. हॉटेलचे नाव आहे आशाना आणि नेहमीप्रमाणे बाईकवर सामान लोडिंग फुल झालेलं आहे. आणि चेतन क्रॉस चेक करत आहे, काही सामान सुटाला नाही ना रूममध्ये. आपण जी नदी क्रॉस करून जात आहे त्या नदीचे नाव सुरू नदी आणि ह्या सुरू नदीच्या किनाऱ्यावर हे सुंदर असे गाव बसलेले आहे. तसे बघायला गेलं तर श्रीनगर टू लेह जाताना खूप गावं सुंदर भेटतात आपल्याला, पण त्याच गावापैकी एक गाव म्हणजे हे कारगिल आहे, जे की आपल्याला राईट साईडला दिसत आहे. आणि भारतामध्ये आपल्याला एकही व्यक्ती असा भेटणार नाही ज्याला कारगिलबद्दल माहीत नाही, कारण का इथे 1999मध्ये भारताचे पाकिस्तानबरोबर सर्वात मोठे युद्ध झाले होते आणि त्या युद्धामध्ये आपण एक अभिमानास्पद विजय मिळवला होता. प्रत्येक गावाची एक कहाणी असते, एक हिस्ट्री असते आणि ते जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला ॲटलिस्ट त्या गावामध्ये 2 दिवस तरी स्पेंड करायला हवे. आणि तसे बघायला गेलं तर कारगिलमध्ये खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत बघण्यासारखे, जसे की बौद्ध मठ एक आहे आणि सुरू व्हॅली आहे. ते जर बघायचे असेल तर आपल्याला ॲटलिस्ट 2-3 दिवस तरी इथे लागतील आणि ह्या वेळेला ते आमच्याकडून मिस झालेलं आहे. नेक्स्ट टाईम जर आलो तर आम्ही इथे कंप्लीट करायला प्रयत्न करेन. इथून लांबाई रोड 99 किलोमीटर आहे आणि लेह आहे 222 किलोमीटर आणि आमचं डे टार्गेट आजचा लेह आहे. कालचा दिवस आम्हाला खूप प्राऊड फील करून देणार होता, कारण देशातील सर्वात डेंजरस रोडवर बाईक राईड करून आम्ही जो थ्रिलर एक्सपिरियन्स अनुभवला, तो जो एक्सपिरियन्स होता तो शब्दात मांडू शकत नाही आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रायडरचे स्वप्न असते की त्या रोडवर बाईक राईड करायचं, जो की आम्ही अनुभवला काल. तसे बघायला गेलं तर काल आम्ही भारतातील सर्वात पवित्र ठिकाणी भेट दिलेली आहे, जे की आहे कारगिल वॉर मेमोरियल. कारण का धर्म जाती यापेक्षा महान आपल्याला आपला भारत देश आहे आणि त्याच भारत देशाचा अभिमान गौरव उच्च पदावर ठेवण्यासाठी ज्या जवानांनी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे, त्यांची शूरवीर गाथा सांगणारी ती लँड आहे. त्या भूमीला नक्की भेट द्या जीवनात एकदा तरी, अंगावर शहारे येतात. कोण म्हटले माहीत नाही, पण लडाख ऑफ रोडिंग रोड आहे असं म्हणतात. पण मी जेव्हापासून श्रीनगरपासून निघलो आहे मला रोड मक्खन भेटलेला आहे आणि लेहपर्यंत हा रोड असाच आहे. त्याच्यापुढे असेल ऑफ रोडिंग, पण आत्ता जो नजारा भेटायला आहे, जी गाव भेटायला आहे, ऑसम आहेत, ऑसम. हे बोलायला शब्दच नाही तिथे. आणि हा अनुभव घेऊन मी पुढे चाललेला आहे. आपल्या लेफ्ट साईडला दिसते ते स्तूप आहेत. स्तूप म्हणजे काय, महान गौतम बुद्ध यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अस्थियांची 8 विभागणी केलेली होती आणि 8 ठिकाणी त्या अस्थिया वेगवेगळ्या ठिकाणी दफन केल्यात आणि त्या जे दफन केलेले आहेत त्या जागेला अष्टमहास्थान म्हणतात. आणि तिथे जी समाधी तयार केलेली आहे ती अर्धगोलाकार असतात आणि त्याच अर्धगोलाकार समाधीला स्तूप असे म्हणतात. आणि आपण जे स्तूप बघितलो ते बुद्धांचे स्तूप नाही आहे, जे प्रत्येक गावात एक धर्मगुरू असतात त्यांचे स्तूप आहे ते. स्तूपचे 4 प्रकार आहेत, एक शारीरिक, दुसरं पारिभौतिक, तिसरं उद्देशिका आणि चौथं संकल्पित. शारीरिक स्तूपमध्ये काय असते, बुद्ध किंवा त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्या मृत्यूनंतर शरीरातील काही पार्ट जसे की नखे, अस्थिया किंवा केस हे त्या स्तूपमध्ये सुरक्षित ठेवले जातात. आणि पारिभौतिक स्तूपमध्ये काय करतात, त्यांनी जे आपल्या जीवनशैलीमध्ये यूज केलेले वस्तू असतात जसे की भिक्षापत्र, चरणपादुका, त्या वस्तूंना सुरक्षित त्या स्तूपमध्ये ठेवले जातात. कसं आहे मित्रांनो, मनपसंत लाईफ मिळत नाही, ते आपल्याला बनवावी लागते. सो रिग्रेट करणं किंवा कोणाची मनं जपणं हे सगळं सोडा. हां, पण असंही वागू नका की लोक शिवा न देता डायरेक्ट मारायला येतील, त्याची पण काळजी घ्या. नेहमी स्वतःला हॅपी ठेवायला बघा आणि स्वतःला जर हॅपी ठेवायला लागला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा गिल्ट किंवा रिग्रेट वाटणार नाही. हे इम्पॉर्टंट आहे जीवनात कधीही. काय खतरनाक नजारा आहे यार, म्हणजे बघू शकताय माउंटनच्या ज्या वाईब्स आहेत किंवा वेव्ह आहेत किती खतरनाक दिसतात बघा. आणि बाईकबद्दल काय बोलायचं, या निप्पाणी सोडल्यापासून इथपर्यंत कधी आलो हे कळालंच नाही मला, कारण इतका कम्फर्ट झोन आहे या बाईकवर आणि ऑफ रोडिंगला 1 नंबर बाईक आहे हिमालया. असे वाटते अक्षय आज आपल्या फोनची मेमरी इथेच फुल करणार आहे फोटो क्लिक करून. डोंट यूज मोबाईल व्हाईल ड्रायव्हिंग. आणि असं म्हणत आम्ही आता फायनली नमकीला टॉपवर आलेलो आहे. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि ह्या ऑर्गनायझेशनबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन डिटेलमध्ये माहिती.
आपण जिथे उभा आहे तेव्हा आहे नमकीला टॉप. हा एक हिल स्टेशन आहे ज्याची हाईट आहे सी लेवलपासून 12,198 फीट उंच. आणि हा हिल स्टेशन काल पास केलेला झोजिला पासपेक्षाही उंच आहे. त्यामुळेच आम्हाला हळूहळू थंडी वाजत आहे आणि त्यासाठीच त्या थंडीवर मात मिळवण्यासाठी काल घेतलेले अक्रोड आम्ही खायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून थंडी जावं अंगातील. अक्रोडमध्ये उष्णता खूप प्रमाणात असते असे म्हणतात आणि तसंही खूप प्रमाणात घेतल्यामुळे लवकरात लवकर संपलेलं बरं असते. श्रीनगरपासून जसजसे आपण लेहकडे आज चाललो आहे तसतसे नजारे बदलत चाललेले आहेत. जिथे आपल्याला स्टार्टिंगला हिरवेगार वातावरण किंवा हिरवेगार झाडे दिसत होती तिथे आता पुढे जाऊन आपल्याला झोजिला पास जसे आपण पास केलो आहे तेव्हापासून आपल्याला फक्त वाळवंट दिसत आहेत, वाळूचे डोंगर दिसत आहेत आणि अचानक भयानक झाडे हिरवेगार गायबच झालेले आहेत. फक्त वाळू दिसायला आजूबाजूला आपल्याला वाळूचे डोंगर आहेत हे. पण रोड आणि नजारा एक नंबर आहे. बाईक रायडिंगला तर अव्वल आहे अव्वल. मोस्टली अशा डेंजरस आणि ब्युटिफुल रोडवर बायकर नेहमी ग्रुपमध्ये प्रवास करायला बघतात किंवा रायडिंग करायला बघतात आणि तसाच एक ग्रुप फोडून येत आहे आणि त्यांच्या बेस्ट विशेस आम्ही कॅच करून आणि आमच्या बेस्ट विशेस त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही पुढच्या प्रवासाला जात आहे. किसी शायर ने कहा था उम्र को हराना है तो आपने शौक जिंदा रखिए. आणि खरं आहे ते खरं म्हणजे तसं बघायला गेलं ना आपण आपल्या आवडीच मारत चाललो आहे. जसं जसं वय वाढाले आवडीच माराल्यात आणि आवडी जोपर्यंत जपत नाही तोपर्यंत जीवनात जगण्याची मजाच येत नाही. आणि आवडी जपत असताना लोक तुम्हाला मात्र शिवा नक्की देणार कारण का त्यांना माहीत नाही आहे. त्यांनी त्यांच्या जीवनाची वाट लावून घेतलेली असतात आणि फुकट सल्ले तुम्हाला देणार की काय करायला तुझं वय आहे काय हे करू नकोस ते करू नकोस. ऐकत जाऊ नका कुणाचे. जे मनाला वाटते तेच करा. आत्ता आम्ही फोटोला हिल स्टेशनवर आहे. श्रीनगर टू लेह ह्या हायवे रोडवरचा सर्वात उंच असं हिल स्टेशन आहे हा. याची उंची सी लेवलपासून 13,479 फीट उंच आहे आणि इतक्या उंच हिल स्टेशनवर येऊन आमची बॉडी परफेक्ट आहे. इथल्या क्लायमेटला सस्टेंड होत चाललेली आहे त्यामुळे आम्हाला पुढे प्रवास करण्यात कोणतीही अडथळा येणार नाही याची खात्री पोचलेली आहे. पण थंडी खूप वाढलेली आहे इथं. इथे थोड्याच अंतरावर एक लामा युरो विलेज आहे आणि त्या विलेजमध्ये एक सुंदर अशी मोनेस्ट्री आहे आणि त्याचे दर्शन घेऊनच आम्ही पुढे निघणार आहे. आणि आय थिंक समोर दिसते ते लामा युरो विलेज आहे. एका उंच पर्वतावर स्थापन असलेली एक सुंदर आणि पॉझिटिव्ह वाईब प्रोव्हाइड करणारी ही मोनेस्ट्री आहे लामा युरो मोनेस्ट्री. आणि ह्याला चारी बाजूने पर्वत रांग आहेत तुम्ही बघू शकता आजूबाजूला. आणि हे मोनेस्ट्रीच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे बघू शकताय. एका पर्वतामध्ये कसे घरांची रचना केलेली आहे अतिशय सुंदर असे आहे. आणि ही मोनेस्ट्री आहे आपण आत जाऊन बघूया आता. सर्वात जुनी आणि प्राचीन मानली जाणाऱ्या मोनेस्ट्रीपैकी ही एक मोनेस्ट्री आहे जी की लामा युरो विलेजमध्ये आहे. आणि आत मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आतील फुटेज घेता येत नाही मला. जितकं पॉसिबल आहे तितकं मी बाहेरची कॅच करत आहे. एक्स्ट्रा माहितीसाठी तुम्ही गुगल करू शकता. आणि ह्या गावाची आणखी एक खासियत म्हणजे येथील जी सभोवतालची जी भूमी आहे जी लँड आहे ती हुबेहूब चंद्रावर असलेल्या लँडप्रमाणे आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला म्हणूनच याला मूनलँड पण म्हणतात. असे म्हणतात की 35,000 ते 40,000 वर्षापूर्वी येथे एक सुंदर असा मोठा तलाव होता आणि वेळेनुसार तो हळूहळू कोरडा पडत गेला आणि त्याच्या खाली जी माती होती किंवा गाळ होता तो त्याने असा आकार प्राप्त केला की ते हुबेहूब चंद्रावर असणाऱ्या जमिनीसारखे आपल्याला दिसू लागते. समोर आपल्याला दृश्य दिसाले. आणि हे येथे लाभलेल्या विलेजला एक वरदानच आहे किंवा आपल्या भारताला लाभलेलं एक वरदान आहे कारण चंद्रावर दिसणारी सेम जमीन आपल्याला समोर डोळ्यासमोर पृथ्वीवर दिसत आहे. आणखी एक खासियत म्हणजे येथील जी पर्वताची माती आहे ती इतर पर्वतांच्या मातीपेक्षा खूप ब्राईट आहे. येथील लोक असे म्हणतात की चंद्रावरची जी लँड आहे जशी लाईट रिफ्लॅक्टेड करते त्याचप्रमाणे येथील जी लँड आहे ती खूप लाईट रिफ्लॅक्टेड करते. आणि पौर्णिमेला तर हुबेहूब चंद्रासारखा नजारा आपल्याला इथं बघायला मिळतो असे हे येथील लोकांचे म्हणणे आहे. आणि खरं तर आपल्याला समोरचा व्ह्यू किंवा समोरची जी ब्राईटनेस बघूनच वाटते की हे खरं असणारच आहे. बऱ्यापैकी 50% रोड आम्ही कवर केलेला आहे. आता फक्त लेह 106 किलोमीटर राहिलेला आहे. बघता बघता तेही 2 तासात कवर होऊन जाईल कारण रस्ता खूप छान आहे त्यामुळं मजा मस्ती करत आम्ही चाललेलो आहे. एक रिक्वेस्ट होती की तुम्हाला की लडाखला येताना बाय रोडच या कारण का हळूहळू जसे जसे अल्टिट्यूड वाढेल तसे जसे बॉडी तुमची सस्टेंड होत जाईल त्यामुळे कोणतेही हेल्थ इश्यू होणार नाहीत. मोस्टली कसे करतात लोक की डायरेक्ट फ्लाईटने येतात लेहला त्यामुळे त्यांना हेल्थ इश्यू जास्त होतात. ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्सिजनची दिक्कत होते त्यांना. सो येताना बाईक किंवा बाय कारच या तुम्ही.
हा संगम व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपल्याला झंस्कार नदी आणि इंदूस नदी यांचे संगम बघायला मिळतात. समोर दिसतोय. आणि येथे ह्या रिव्हरमध्ये राफ्टिंग करायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून 6 किलोमीटर आपला बंजी जंपही करायला भेटेल. ज्यांना आवड आहे त्यांनी तिथेही ट्राय करू शकता बंजी जंप वगैरे. फायनली आपण मॅग्नेटिक हिल स्टेशनला पोहोचलो आहे, जे की 14,000 फूट उंच आहे सी लेवलपासून. आणि येथे एक पार्किंग पॉईंट दिसते आपल्याला, जिथे आपली कार आपण न्यूट्रलमध्ये पार्क केली तर ती ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर्क करते. जसं की गाडी तिथं पार्क केला ना, ती चढतील आपोआप पुढे जाते असे म्हणतात. हेच या जागेचं इम्पॉर्टंट आहे म्हणे. अकॉर्डिंग टू सायन्स जर बघायला गेलं तर येथे जी पर्वतरांग आहे त्यामधून निघणारी हायली मॅग्नेटिक पॉवर ही ह्या जागेला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करायला भाग पाडते. त्यामुळेच जर आपण गाडी चढतीला लावली तर ती आपोआप हळूहळू पुढे जाते. आजूबाजूची लँडस्केप बघून मला असं वाटतं की ऑप्टिकल इल्युशन पण असू शकते, कारण त्यामध्ये कसं होते, चढतीला दिसणारी रोड तो हा एक्झॅक्टली उत्तरतेचा असतो, डाऊनला असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की गाडी वर चालल्या, पण ते ऑप्टिकल इल्युशन होऊ शकते. लेहच्या अलीकडेच आम्हाला पत्थर साहिब गुरुद्वारा भेटतो, तिथे आम्ही थांबलेलो आहे सध्या आता. आणि इथं दर्शन घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे. ह्या गुरुद्वाराची एक रोचक कहाणी आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा श्री गुरु नानक देवजी लेह टू काश्मीर धर्मप्रचारासाठी भ्रमण करत होते, त्यावेळी एके दिवशी त्यांनी इथे रेस्ट केले होते. आणि येथील लोकांना एक मॉन्स्टर खूप त्रास देत होता, दानव म्हणजे राक्षस एक खूप त्रास देत होता. आणि तो समोरच्या उंच पर्वतावर राहत होता. आणि जेव्हा गुरु नानकजी इथे रेस्ट करत होते तेव्हा तो मोठा एक पत्थर त्यांच्या अंगावर वरून ढकलतो आणि तो पत्थर त्यांच्या बॉडीला येऊन टच जाताच तो मेल्ट होतो तिथल्या इथे. आणि त्यावर पत्थरवर त्यांच्या पाठीचा हुबेहूब आकार प्राप्त झालेला आहे. समोर दिसतो हाच पत्थर आत आहे. आपल्याला कॅमेरा लावून नसल्यामुळे मी नेटवरून फोटो घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. सगळ्या गुरुद्वाराप्रमाणे येथे 24 तास लंगरची सोय उपलब्ध आहे. आणि येथे आणखी एक गोष्ट म्हणजे इथे चहा सुंदर भेटतो, म्हणजे खतरनाक असा चहा भेटतोय तुम्हाला. तो ट्राय करूनच तुम्ही पुढे जावा. आणि इंस्टाग्रामवर जे लडाखचे रील्स असतात ते मोस्टली ह्याच रोडवर कॅच केले जातात. तुम्ही बघू शकता की ते खतरनाक रोड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हीही रील्स तयार करणार आहे. तुम्ही आमचे रील्स बघणार असेल तर आमच्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन बघू शकता. एका सुंदर, अप्रतिम, अविस्मरणीय प्रवासानंतर फायनली आम्ही लेहमध्ये पोहोचलेलो आहे. रूम कशी आहे, कितीला पडली हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो, कारण आम्ही 2 दिवस इथंच थांबणार आहे ह्याच रूममध्ये. सो आता आवरून आम्ही लेह मार्केट फिरायला चाललो आहे. खरं तर मला एक्झॅक्टली माहीतच नाही लेह मार्केट काय आहे, पण अक्षय म्हणाला की चला उठा आवरा, आपण रात्री नाईट सीइंगला जाऊ, नाईट व्ह्यू छान असते लेह मार्केटचं. सो आम्ही आवरून बाहेर पडलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये नाईटला फिरण्याची मजा आहे, असं नसते. आणि तुम्ही ट्राय करा तरच कळणार आहे. आणि लेहमध्ये या आणि काय ते मी पहिला ऑब्झर्व करतो, मग तुम्हाला सांगतो. मार्केटची सुरुवात तर विषय हार्ड झालेली आहे. सर्वत्र लाईटिंग वगैरे आहे आणि हॉटेल वगैरे एकदम खतरनाक आहेत, बघण्यासारखे आहेत. हॉटेल बी आहेत आणि शॉप्स पण आहेत. तर बघू पुढे पुढे जाऊन काय काय. बघायला तर एक नंबर वाटायले मार्केट. रश थोडी कमी आहे आज. समोर आपल्याला एक सुंदर अशी जामा मशीद दिसते. ह्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे की 1646 मंगोलियनने मंगोलियावर अटॅक केला होता. आणि मंगोलियन त्यावेळेला त्या वॉरमध्ये हारायच्या कंडिशनमध्ये होते. त्यावेळी त्यांचा जो राजा होता डेल्गस नमग्याल याने काश्मीर नवाब फतेह खान यांच्यावेळी हेल्प मागितली होती. आणि त्यांनी मदत करण्यापरी तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या विलेजमध्ये एक मशीद उभा करून देण्याचा अट्टहास धरला होता. आणि हीच ती मशीद आहे. काय जबरदस्त नजारा आहे यार. म्हणजे असे लाईटिंग किंवा असे हॉटेल्स किंवा असे पब वगैरे बघितले किंवा असे शॉप्स वगैरे बघितले ना, मन एकदम तृप्त होऊन जाते. अशा ठिकाणाहून कधी जाऊच वाटत नाही परत घरी. आणि प्रत्येक हॉटेलमध्ये साऊंड सिस्टीम चालू आहे, त्याचा आवाज इतका खतरनाक आला ना, जबरदस्त. अशा ठिकाणी मनावर कंट्रोल करणे खूप कठीण जाते. आणि त्यातल्या त्यात काही घेऊन नाही गेलं ना, मन खूप नाराज होते. आणि त्यात अंकित ना खूप काही घेतो, शॉपिंग करतो दरवेळी, कारण ते फॅमिली इतकी मोठी आहे ना, आणि तो सर्वांना काही ना काही घेतच असतो. मार्केट फिरून खूप जबरदस्त भूक लागलेली आहे. सो आता काय तर खायला आम्ही ते हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. हॉटेल कुठलं चांगलं आहे काय आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आज ट्राय करतो आहे. जेवण करून आम्ही आता रूमकडे निघणार आहे आणि जाऊन रेस्ट करणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा. जय शिवराय.